चला तर मग ऑटोनॉमस AI एजंट्स नावाचं एक नवीन पॉवरफुल टूल कसं वापरायचं ते समजून घेऊया. कधी विचार केलाय की एखादा AI फक्त उत्तरं न देता माणसासारखी कामही करू शकेल? हे शक्य होतंय एजंट GPT सारख्या टूल्समुळे, जी कामं आपोआप पूर्ण करतात. हे एजंट स्वतः प्लॅन करतात, विचार करतात आणि ठरवलेलं काम पूर्ण करतात. म्हणजे मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये आपला भरपूर वेळ आणि मेहनत वाचते. चला तर मग हे एजंट सेट कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप पाहूया. याची सुरुवात होते एजंट जीपीटीमध्ये आपलं ध्येय टाकण्याने. एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय जितकं स्पष्ट आणि नेमकं असेल तितके चांगले रिझल्ट्स मिळतात. बघा, अस्पष्ट ध्येयापेक्षा एक नेमकं ध्येय एजंटला जास्त चांगली दिशा देतं. बरं, ध्येय तर ठरवलं, पण आता या प्रोसेसमध्ये आपली भूमिका काय आहे? दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे एजंटच्या कामावर लक्ष ठेवणं. यामुळे एजंट योग्य दिशेने काम करतोय आणि अचूक रिझल्ट देईल याची खात्री होते. पण हे सगळं MSCIT शिकणाऱ्यांसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे AI आणि ऑटोमेशन सारखी भविष्यात लागणारी स्किल्स तयार होतात. ही टूल्स वापरता आली तर करिअरमध्ये इतरांपेक्षा नक्कीच एक पाऊल पुढे राहता येईल. आणि सुरुवात करणं तर अगदी सोपं आहे, तेही थेट वेब ब्राउझरमधून. फक्त एजंट जीपीटीच्या वेबसाईटवर जाऊन आपलं पहिलं ध्येय टाका आणि एजंट रन करा. तर मग आता प्रश्न हा आहे की कोणतं किचकट काम सगळ्यात आधी ऑटोमेट करायचं.